शुभ दिवस. आपल्याला भूक का लागते? भूक लागण्याचं प्रमुख कारण काय व इतर कारणे कोणती याविषयी आज माहिती घेत आहोत. तेव्हा आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ व प्रथिनांचं प्रमाण कमी असेल तर मात्र भूक नक्की लागते, हे लक्षात ठेवा. आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ यांचं प्रमाण जर कमी असेल तर भूक नक्की लागते. तसंच प्रथिनांचं प्रमाण देखील कमी असेल तरी देखील भूक लागण्याची शक्यता दाट असते. नंबर 2, वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप कमी जेवण करणे किंवा खूप कमी जेवणे तसेच जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे देखील भूक लागण्याची शक्यता दाट असते. वेळेवर जेवायचं नाही, म्हणून वेळेवर जेवत चला. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप कमी जेवणे आणि जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे देखील भूक लागते. नंबर 3, तुम्हाला तुमची झोप पूर्ण झाली नसेल. झोप ही पूर्ण झाली नसेल, थोडक्यात काय, झोपेच्या अभावामुळे सुद्धा भूक नियंत्रित करणारे जे हार्मोन्स असतात, उदाहरणार्थ ग्रेलिन आणि लेप्टिन, हे 2 जे हार्मोन आहेत ते त्यांच्यात असंतुलित होतात आणि यामुळे नेहमीपेक्षा जास्तच भूक लागते. तेव्हा नंबर 4, तणावामध्ये असताना शरीरात कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन्स वाढत जाते, जे गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करत असते. यामुळे सुद्धा भूक लागत असते. हे एक भूक लागण्यामागील कारण आहे. नंबर 5, अनेकदा शरीर तहान लागण्याचे संकेत देतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याऐवजी अन्न प्राशन करतो. नंबर 6, मधुमेह. रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत असल्यास तरी देखील सतत गोड खाण्याची इच्छा होते आणि भूक लागत राहते. याने देखील भूक लागते. थोडक्यात काय, डायबेटीस म्हणजे मधुमेह या आजारामुळे सुद्धा भूक लागत असते, हे लक्षात ठेवा. तसेच भूक लागण्याचे पुढचे कारण सांगायचे झाल्यास काय होते बघा, गरोदरपणात ही सतत भूक लागत असते. हे एक भूक लागण्याचे प्रमुख कारण आहे. नंतर काही औषधाचे साईड इफेक्ट्स आणि यामुळे सुद्धा भूक लागते. काही औषधाचे साईड इफेक्ट्स होतात आणि त्यामुळे सुद्धा भूक वाढत असते. उदाहरणार्थ स्टेरॉइड, डिप्रेशन वगैरे औषधे. तसेच हायपरथायरॉइडिझम या आजारात थायरॉइड ग्रंथी अतिसक्रिय होतात, ज्यामुळे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम जलद होते व खाल्लेले अन्न लवकर पचून सतत भूक लागते. हायपरथायरॉइडिझम या आजारामध्ये थायरॉइड ग्रंथी अतिसक्रिय होतात. अतिसक्रिय झाल्यामुळं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम जलद वाढते व खाल्लेले अन्न लवकर पचन होऊन सतत भूक लागण्याची शक्यता असते. तसेच पुढचं कारण म्हणलं तर आळस. आपण काय करतो, आपला आळस हे देखील भूक लागण्याचे कारण आहे समजायला हरकत नाही. कारण आपण आळस करतो आणि वेळेवर जेवत नाही आणि त्यानंतर आपल्याला अचानकच भूक लागते. त्यामुळे हे भूक लागण्याची काही कारणे आहेत. तेव्हा डायबेटीज, रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत असल्यास सतत गोड खाण्याची इच्छा होऊन भूक लागते, लक्षात ठेवा. तसेच मानसिक ताणतणावामध्ये असताना शरीरात कॉर्टिसॉल
हे हार्मोन्स वाढत असते, जे गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करतात आणि यामुळे देखील भूक लागण्याची शक्यता दाट असते. झोप पूर्ण होत नाही. झोपेच्या अभावामुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स ग्रेलिन व लेप्टिन यासारखे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच भूक लागण्याची शक्यता असते. तसेच वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप कमी जेवणे, वेळेला न जेवणे यामुळे देखील भूक लागत असते. तसेच आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा तसेच प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यास आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचे प्रमाण जर कमी असेल तरी देखील भूक लागते, लक्षात ठेवा. तसेच काही औषधांचे साईड इफेक्ट्स याने देखील भूक लागते. उदाहरणार्थ स्टेरॉइड्स, डिप्रेशनवरील काही औषधे यामुळे देखील भूक लागण्याचे हे एक कारण असते. तसेच हायपरथायरॉइडिझम या आजारात थायरॉइड ग्रंथी अतिसक्रिय होतात, ज्यामुळे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम हे जलद होते व खाल्लेले अन्न लवकर पचते आणि त्यामुळे सतत भूक लागते. हे लक्षात ठेवा. आणि भूक का लागते तर ह्या प्रमुख 7-8 कारणामुळे भूक लागण्याची आपल्याला माहिती हवी पाहिजे. भूक का लागते तर या 7-8 कारणामुळे लागते. तेव्हा ही प्रमुख कारणे आहेत भूक लागण्याची. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, एक कमेंट करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.